आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना आणि फॅक्टरीच्या कामाची पण सुरुवात होते. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आजची मीटिंग सुद्धा छान होऊ देत. हो. आम्हा सगळ्यांकडून ऑल दी बेस्ट. थँक्यू. पण आज तात्याने सिद्धार्थी हवे होते. तात्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त मीटिंग वर लक्ष द्या. हो, हे काय निघतोच आहे. पण आदिती कुठे? येते आदिती. आवरती आहे, येईलच इतक्यात. मिलिंद, नाईस लॅपटॉप. हा, थँक्यू. ब्युटिफुल चॉईस. मस्ट बी व्हेरी कॉस्टली ना? नवीन घेतला का? हो मग, गिफ्ट आहे अदितीसाठी. बिझनेस तुमचा, फॅक्टरी तुमची. अदिती पण आता तुमची सून झाली आहे. पण म्हणून काय झालं, सगळ्यात आधी ती आमची मुलगी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा ही प्राऊड मोमेंट आहे. खरंच. म्हणूनच तर तिच्यासाठी हे गिफ्ट. याआधी ती आमची कंपनी सांभाळत होती ना. तिच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. मिलिंद आणि माझ्याकडून ती बरंच काही शिकली आहे बिझनेस मधलं. आता तिला बिझनेस वुमन बनवण्यासाठी इतके कष्ट घेतलेत, तर तिच्या नव्या कामासाठी, तिला मोटिवेट करण्यासाठी एखादं युजफुल गिफ्ट घ्यायलाच हवं होतं ना. खरंच खूप छान लॅपटॉप आहे. आणि तुमच्यासारखे खंबीर आई वडील तिच्या पाठीशी असताना कशाला भीती. आता बघा, अजून नेटानं आणि जोमानं काम करेल यात शंकाच नाही. हो, आता बिझनेस म्हटल्यावर आम्ही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहणारच ना. कसं आहे ना, तुमच्यासाठी जशा तुमच्या परंपरा, प्रथा, रूढी इम्पॉर्टंट आहे ना, तसंच आमच्याकडे बिझनेस बद्दल आहे. हो हो, दिसतच ते. नाही तो लॅपटॉप ठेवा आता बॅगेत, नाही तर सरकेल बोनेट वरून खाली. या शुअर. सॉरी यायला जरा उशीर झाला. मी आवरतच होते तेवढ्यात सेटचा कॉल आला मला. येतोय तो उद्या. अगं येणारच ना, त्याला करमत नसेल तिकडे बायको शिवाय. आणि हिचं मन तरी कुठे थाऱ्यावर आहे. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, विसरली. बोलत बसली ना त्याच्यासोबत फोनवर. नाही तसं नाही, म्हणजे खूप दिवसांनी आम्ही खूप छान बोललो. बरं वाटलं. कळलंच नाही काही, म्हणून थोडा उशीर झाला. आता येतोय ना तो. हा चला, म्हणजे सिद्धूचं 5 परतावून सुद्धा झालं. आदिती, ये बेटा. किती निघायचं ना? फायनान्सर सोबत मीटिंग आहे ऑफिस मध्ये. हो हो, निघतो. अच्छा, सिडनी त्याचा निर्णय बदललाय. तो नाही जाते अमेरिकेला. आता आम्ही इथेच राहू. छान आनंद आहे. चल मी जाते. सिद्धार्थने डिसिजन बदलला. काय मूर्ख माणूस आहे हा. हे काय, कुठं चालली सॉरी? हा, गावाला चाललोय परत. निघालास पण? आणि हे काय, सगळं सामान पॅक करतोयस? आता कायमचाच चाललोय. कायमचा म्हणजे आता काय गावालाच राहणार का काय? ऑब्विसली ब्रो, गावातच राहणार हा. त्याच्या आजोबांनी मस्त मोठी फॅक्टरी उघडली आहे ना. पण काही म्हणा, पाय की नशीब एक नंबर आहे. आपल्या नशिबात काय, फक्त स्ट्रगलच करायचे आणि कष्टच करावं लागतं. फॅक्टरी उभी करायला पण कष्ट घ्यावे लागणार आहेत ना. आमच्या गावात उभी राहणारी पहिली फॅक्टरी. आमचं गाव तसं छोटं आहे, त्यामुळे सगळं प्लॅनिंग, फॅक्टरीसाठी फायनान्स उभं करणं, प्रोडक्ट डिझाईन करणं, मग मार्केटिंग, मग मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च करणं, यामध्ये सुद्धा स्ट्रगल आहेच ना. पण काय रे, आधी एवढं बोलायचं असते, मी आणि आदिती अमेरिकेला जाणार, तिकडे सेटल होणार, आणि ते कॅन्सल. ते सोड रे. अरे याचा ब्राईट फ्युचर मस्त गावातच आहे. इथं असं कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तिथं गावात स्वतःचा बॉस ना. यार सिद्धा,
इथं माझा मुंबईत काय झालं नाही तर मला तुझ्या फॅक्टरीमध्ये जॉब देशील ना? हे बघ, आपल्याला वशिला नकोय ब्रो. इथं रीतसर इंटरव्ह्यू देणार. जर काही नाही झालं तर मग जाऊ सिद्धेच्या गावाला. काय म्हणतो? हे चल, मी नाही येणार. मला गावातच राहायचं असतं तर मी माझं गाव सोडून इथे कशाला आलो असतो. आणि मी मुंबईत सुद्धा नाही राहणार. मी जाणार मस्त अमेरिकेला. आणि हा सिद्ध्या, अमेरिकेत जाणं एवढं काय अवघड नाही बरं का. अरे आपला देवा जाऊ शकतो तर आपण पण जाऊ शकतो ना. एक मिनिट, देव्या अमेरिकेत जातोय? अरे हा, तेच तुला सांगायला आलो होतो. आज पार्टी ठेवली, आपण देवाला सेंड ऑफ देणार आहोत. आणि हा, देव्याने तुला सुद्धा बोलवलंय बरं का. देव्याला आणि अमेरिकेत जॉब कसं? सिद्ध्या, अरे चालेल ना तुला? हो चालेल. पण खरंच देव्या अमेरिकेत जातोय? अरे हो ना, आम्हाला सुद्धा धक्का बसला. पण जोक सापड बरं का. तो अमेरिकेला जातोय हे खरं आहे बरं का. बरं चाल आता त्याला पार्टीमध्येच जाऊन विचारू. काय रे देव्या, बायडन भाऊ का मामा लागतोय का तुझा? तुला जॉब देतोय. युवराज, वेळेत पोहोचलोय ना आपण? मीटिंगला वेळ आहे ना अजून? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बॅक. नाही नाही नाही, हे बघा, मी जरी बॉस असले तरी हे सगळं नाही आवडत मला. देशमुखांची सुनबाई शोभता. बरं चला. चला मॅडम. मीटिंगला येणारे फायनान्सर आले सुद्धा, आणि तेही वेळेच्या आधी. चल चल जाऊया चल. या सुनबाई या. देशमुख इंडस्ट्रीच्या ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे. तात्या, तुम्ही कधी आलात? यशस्वी व्हा, यशस्वी व्हा. नमस्कार करतात ते. त्याहो, किती दिवस नव्हता तुम्ही इथे. आम्ही खूप जास्त मिस केलं तुम्हाला. अरे बेवनी सांगितलं मला. बरं वाटलं तू पण आलास फॅक्टरीच्या कामासाठी म्हणून. आदिती, थांब बाळा. या सुनबाई, तुमचं टेबल दाखवतो मी. या. सुनबाई, आता कामासाठी मी जिल्ह्याच्या गावी गेलो होतो ना, तिथून एक छानसा गणपती आणलाय आपल्या ऑफिससाठी. खूप सुंदर आहे. तात्या, ते हा, तो फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेलाय ना. काय नक्की फॅक्टरीच्या कामासाठीच गेलाय ना मुंबईला? हो हो पण काय केव्हा येतो वगैरे काही बोललाय का? हो तात्या, उद्याच येतोय. बर बर बर. मॉम, डॅड. अरे वा 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 तात्यासाहेब, तुम्ही सुद्धा आलात? आमच्या सुनबाईला देशमुख इंडस्ट्रीच्या मालकिणीच्या खुर्चीमध्ये बसलेलं बघायचं होतं आम्हाला. घरी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी येणार आहे म्हणून कोणाला सांगू नका असं. सुनबाईला शुभेच्छा पण द्यायच्या होत्या ना. आम्ही तिच्यासाठी लॅपटॉप आणलाय. अरे वा. मिलिंद, अदिती, बेबी. ते ऑन. मॉम, तो गणपती तिथून हलवायचा नाहीये. तू लॅपटॉप दे मला, मी ओपन करते. ओके. मॅडम, तुम्हाला भेटायला बाहेर काही लोक आलेत. हे नक्की फायनान्सर असणार. हो. बरं, आम्ही निघतो आता. तुम्ही तुमची छान मीटिंग करा. या. ऑल द बेस्ट अदिती बेटा. थँक्यू.
कॉंग्रॅच्युलेशन देव्या मित्रा, प्राऊड ऑफ यू. अरे अमेरिकेला जॉब लागलाय तुला, बरं वाटलं ऐकून. आणि आश्चर्य पण. अरे मला स्वतःलाच विश्वास बसत नाही. असाच इंटरव्ह्यू दिला होता अरे मी, आणि त्यांचा कॉल पण आला. काय विचारू नाही. मस्त वा, नशीब काढलास तू, नशीब काढलास. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सगळ्यांना खूप जास्त थँक्यू, आणि स्पेशली सिद्धार्थ तुला तुला खूप थँक्यू यार, सिरियसली. म्हणजे अरे तू रिझ्यूम म्हणून दिला होतास माझा. अरे ज्या कंपनीमध्ये म्हणजे जिथे ऍप्लिकेशन भरायचं होतं ना, ते पण यांनीच भरून दिलं होतं. तुला आठवतंय? हा, अरे काय करतोस भावा तू इथे? हा सांग ना, तू पण ये ना अमेरिकेला, तेवढीच सोबत होईल यार मला. आणि तू पण 2-3 कंपनीज मध्ये अप्लाय केलाय ना? साहिल बोलला मला की म्हणे तू त्याच्याकडनं डिटेल्स घेतल्या होत्या अमेरिकनच्या काही कंपनीजच्या. अरे मी पण त्यालाच कॉल केला होता. अरे तोच म्हणाला मला चांगली कंपनी आहे ही. कोणती कंपनी? K&K कॉर्पोरेशन. अरे इतकं मस्त पॅकेज तुला सांगतो. हे बघ, सॅलरी प्लस फ्लॅट. अरे ऑफिसला जायला यायला गाडी आहे, गाडी. अजून काय हवं? आणि मला सांग, इथे किती पण चांगला जॉब केला ना तू, तरी पण ट्रेन मध्ये धक्के खातच जावं लागणार. आणि तुझ्या सॅलरीचा अर्धा भाग जोपर्यंत स्वतःचा घर होत नाही तोपर्यंत तो रेंट मध्ये जाणार. मग त्यातून थोडंफार उरते ती सेव्हिंग्स. मग हातात काय उरतं तुझ्या? हा सिद्धार्थ, मला आश्चर्य वाटतंय रे या गोष्टीचं. तू एवढा वेळ कसं काय थांबलास? अरे माझ्यासारख्या मुलाला जर अमेरिकेत जॉब लागतोय तर तुझ्याकरता किती इझी आहे. अरे याचा पेपर कॉपी करायचो मी, याचे नोट्स बघून तर पास झालोय मी. अरे सगळे प्रोफेसर लोक सिद्धार्थचं कौतुक करायचंय की हा कन्फर्म अब्रॉडला जाणार, कन्फर्म याला अमेरिकेला जॉब मिळणार यार, आणि मस्त पॅकेज पण. आणि आम्ही तर इथे वडापावच्या गाडीचे स्वप्न बघायचो. पण बघितलं यार, कसलं नशीब आहे. मी अमेरिकेला जातोय आणि तुम्ही सगळेजण मला सेंड ऑफ देताय यार. पण सिद्धार्थ यार, तुझ्या अभ्यासाला आणि तुझ्या टॅलेंटला ना तोड नाही भावा. अरे तू जरा मनावर घे ना यार, आणि व्हिसा करता अप्लाय तर कर. तू तिकडे, आपण मस्त मजा करू. एलेला ये, तिथून लास वेगस जवळच आहे. अरे आता काय बोलतच बसणार आहे का? भावाची सेंड ऑफ पार्टी आहे ना, मस्त चॅम्पियन फोडू. चल चल. अरे कापरे धारे. अरे अरे फोड. अरे एक मिनिट, सेंड ऑफ मला देताय ना? अरे पण मी फोडेल ना मग. दोन फोडशील. दोन फोडतो का? हो दोन्ही फोडते. सुपर विजन आहे तुमच्याकडे. एवढ्या गावात एवढी फॅक्टरी टाकताय तुम्ही, पण तुमचं वर्क एकदम प्रोफेशनल आहे. तुमचे गोल्स, तुमचे प्लॅन्स, अगदी प्रॉफिट शेअर पण ते सगळं काही ऍक्युरेट प्लॅन केलं तुम्ही. आय एम इम्प्रेस्ड, रिअली इम्प्रेस्ड. थँक्यू सर. एनी क्वेरीज? नो, नॉट ॲट ऑल. एवढं फाईन आणि डिसेंट प्रेझेंटेशन दिलंय तुम्ही. हे डील डन, सगळं क्लिअर झालंय. ही इंडस्ट्री नक्की मोठी होणार. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट न करणारे मूर्खच म्हणावे लागतील. मी उद्याच ॲग्रीमेंट बनवून आणतो, सह्या करून टाकू. शुअर सर. आणि ते उद्या सिद्धार्थ साहेब पण असतीलच ना? हो. झालं तर मग उद्याची मीटिंग फिक्स करून टाकू आणि ॲग्रीमेंटवर साईन करून टाकू. चला बाय. येस सर, बाय. सी यू टुमॉरो. येतो आम्ही. येस सर, सी यू टुमॉरो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. कॉंग्रॅट्स युवराज. आपल्याला पहिला फायनान्सर भेटलाय आणि उद्या डील पण फायनल होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन अदिती. थँक्यू. कॉंग्रॅट्स टू यू टू. मी ना सिडला सांगते, मला ना राहावत नाही. मी बरकटलो होतो का मी जो डिसिजन घेत होतो तो बरोबर होता? नाही, देव्याचं बरोबर आहे. हेच आपलं स्वप्न आहे. मी अमेरिकेला जाणार हे स्वप्न मी कधीच पाहिलं होतं, अदितीला भेटण्याआधीच. नाही, माझ्यात कॅलिबर आहे ते मी इथे राहून वेस्ट नाही घालवणार. माझी हुशारी, माझं टॅलेंट सगळं वाया जाईल गावात. नाही सिद्धार्थ, काही झालं तरी स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यात कॉम्प्रोमाइज नाही. सिड, कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं?
सिडाज खूप मोठा फायनान्स उभा राहिलाय आपल्या फॅक्टरीसाठी आणि ते फायनान्स तर इतके खुश होते, उद्याच अग्रीमेंट साईन करायचं म्हणतात. तू लवकर या सिड. आता तर तुझा निर्णय सुद्धा घेऊन झालाय. सगळं काही चांगलं होईल आता. आणि आता फॅक्टरी हीच आपली प्रायोरिटी असणार आहे. दोघं मिळून मस्त काम करूया. इथेच गावात राहून हा बिझनेस मोठा करूया सिड. मोठ्या बाई काय तुम्ही इथे सुना काम करत नाही म्हणून सासवांची चिडचिड होते आणि तुमची सून काम करते म्हणून तुमची चिडचिड होतीये. आदिती गुणाची आहेच हो, पण रत्नाक्का तुम्हाला आमचं कौतुक करता येत नाही म्हणून असं वाटतंय. एक वेळ मी या सगळ्यांचं कौतुक करेन पण तुझं नाही. एक मिनिट बाजूला वा मोठ्या बाई. अगं अदिती, कशाला आणलंस? आवाज द्यायचा ना आतून. बरं ते जाऊ दे, आधी हे टेस्ट करून बघा ना कशी झालीये मिसळ. अच्छा, मिसळ केली आज नाश्त्याला? सिद्धू येतोय ना म्हणून आज मिसळ. मग आम्हाला काय विचारते? तो आला की त्याला भरव आणि त्यालाच विचार कशी झाली आहे ते. नका ना चिडवू. आणि तसे तो आत्ता निघणार आहे तिथून, नाश्त्यासाठी नाही येणार आहे. तुम्ही ते खाऊन घ्या आणि मला सांगा कशी झाली. नाही आम्ही खातो पण सिद्धूसाठी ठेवायची आहे ना. रत्नाक्का, नंतर काहीतरी स्पेशल असेल ना सिद्धूसाठी. तुम्ही खाऊन घ्या, मी आलेच. अगं आदिती ऐक ना. आज सीट परत येणार आहे तर खरंच किती हुरहुर लागलीये मला. खरं तर डिनरसाठी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवणार होते, पण सकाळच्या नाश्त्यापासूनच सुरुवात केली. वेडी. काय झालं? तुम्हाला काय झालंय? हा काय मनातल्या मनात बोलणं चालू आहे? नाही तसं काही नाहीये. सीड येणार आहे ना आज, तर त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचा विचार करत होते. जाऊबाई, तुम्ही आता काहीच विचार करू नका. आम्ही दोघे जे सांगतो ना ते ऐका. आणि प्रत्येक वेळी तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं काही नाहीये. हो ना, आता जसं आम्ही सांगतो ना तसंच करायचं. म्हणजे? अहो म्हणजे सिद्धू भाऊजी आता इतक्या दिवसांनी घरी येणार म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करावंसं वाटतंय ना. हो. मग आम्ही सांगतो काय काय करायचं. हे बघ, आजचा दिवस आहे ना, ही साडी बांगड्या म्हणजे ही आदर्श सूट जरा बाजूला ठेव आणि आजचा दिवस फक्त सिद्धूची बायको म्हणून विचार कर. काय सांगतो. हे खरंच करू मी? हो, पण घरी कोणी बघितलं तर? ते तू आमच्यावर सोड, आम्ही करतो सगळ्यांना मॅनेज. पण काय करणार तुम्ही? आम्ही तुम्हा दोघांना प्रायव्हसी मिळवून देणार. कारण या घरात प्रायव्हसी आपोआप मिळत नाही, ती मिळवावी लागते. जाऊ दे, तू काळजी नको करूस. आजचा दिवस तुझा आणि सिद्धूचा आहे. छान एकमेकांबरोबर वेळ घालवा. बाकी सगळं बघतो आम्ही. हो ना अर्चू? हो हो हो. चला अर्चू, चल चल. काहीच न सांगता कसं काय कळतं तुम्हाला मनातलं? खूप गोड आहात तुम्ही. अहो थँक्यू काय त्यात. चल आता तू पण लवकर तयारीला लाग आणि सिद्धूला छान सरप्राईज दे. चला. हो हो हो.